नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वांना आनंदाची बातमी आहे आणि सर्वांना एक दिलासा देणारी बातमी म्हणजे शेतकऱ्याच्या माझ्या बळीराजाला शेतकऱ्यांना एक दिलासादायक अपडेट आहे. कारण आता सर्व शेतकऱ्यांची कर्ज माफ होणार आहे. कारण सरसगट कर्जमाफीसाठी जी आंदोलनं करण्यात आली त्या आंदोलनाला अखेर यश आलेलं आहे. आता सर्वांचेच कर्ज माफ होणार आहेत. याबाबतची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ. शेतकरी मित्रांनो, रोहितजी पवार, बच्चूभाऊ कडू, अजितजी नवले, रविकांत तुपकर यांच्या माध्यमातून गेल्या 2 ते 4 महिन्यामध्ये जी आंदोलनं करण्यात आली त्या आंदोलनाला अखेर यश आलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, खूप दिवसापासून राज्य शासन रोहित पवारांना फसवते, तुपकरांना फसवते, बच्चूभाऊंना फसवते, नवलेंना फसवते असं जे वाटत होतं, अखेर या सर्व गोष्टीचा अंत राज्य सरकारने केलेला आहे. कारण जो त्रास आज अजित नवले असो, रोहित पवार असो, रविकांत तुपकर असो, बच्चूभाऊ कडू यांनी जे आंदोलनं करून जितका त्रास खाल्ला तितकाच एक आनंददायक अपडेट राज्य सरकारने दिले, माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. माननीय मुख्यमंत्री यांना पहिल्यांदा खूप खूप धन्यवाद. महत्त्वाचं म्हणजे कारण जेवढं शेतकरी संघटना असो, शेतकऱ्यांच्या माध्यमातून मागण्या करण्यात आल्या, त्या मागण्यातून अखेर शेतकऱ्यांना एक दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारकडून तुपकर यांची काल परवा दिवशी बैठक झाली. त्या बैठकीमध्ये 28 मागण्यांचं निवेदन तुपकरांनी दिलं. रोहित पवारांची बैठक झालेली होती, तेव्हाही त्यांनी निवेदन दिलं होतं. बच्चू कडूंच्या मागण्या होत्या, तेव्हाही त्यांनी निवेदन दिलेलं होतं. अजितजी नवले यांनी सुद्धा माननीय मुख्यमंत्र्याचे आभार मानलेले आहेत. मग का आभार मानले असतील तुम्ही सांगू शकता? शेतकरी मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी. हा कर्जमाफीचा मुद्दा खूप महत्त्वाचा होता, परंतु राज्य सरकारने कर्जमाफीमध्ये 2019 मधील शेतकऱ्यांना 50,000 देण्याचं जाहीर केलं होतं. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जे शेतकरी थकीत आहे अशा शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता व 25, 26 व 26, 27 रिन्युअल केल्यानंतरच त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा राज्य सरकारचा GR काढण्यात आला होता. आणि ही कुठेतरी या कर्जमाफी ही जाचकाटीची कर्जमाफी अशी वाटू लागली आणि खूप शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहू शकतात व खूप शेतकऱ्यांना या कर्जमाफीत लाभ मिळणार नाही. हे जेव्हा स्पष्ट जाणवू लागलं, त्या माध्यमातून शेतकऱ्यांना हे वाटू लागले की आपल्याला कर्जमाफी मिळणार नाही. कारण आपण 2019 मधून कर्ज उचललेले शेतकरी आहोत. त्याच्यानंतर 25, 26, 26, 27ची प्रोत्साहनवाल्याला अट आहे. या सर्व गोष्टीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी नाराजी होती, शेतकरी नाराज होता. शेतकऱ्यांना कुठेतरी चांगली कर्जमाफी, सरसगट कर्जमाफी, विनाअट कर्जमाफी ही मिळावी अपेक्षित होती. आणि विनाअट कर्जमाफी, सरसगट कर्जमाफीसाठी रविकांत तुपकर असो, रोहितजी पवार असो, अजितजी नवले असो यांच्या माध्यमातून प्रत्येक वेळी आंदोलनं करण्यात आली. तुपकरांचं विधानभवनामध्ये आंदोलन झालं, रोहित पवार यांनी अन्नत्याग आंदोलन केलं, त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, तुपकरांनीही अन्नत्याग आंदोलन केलं. या सर्वांच्या प्रयत्नामुळं अखेर जे तेवढं ज्यांनी कष्ट खाल्लं त्या कष्टाला अखेर फळ आले. शेतकरी मित्रांनो, कारण ज्या गोष्टींची अपेक्षा होती, आता प्रत्येकांनाच वाटेल की आता ह्या संपूर्ण सरसगट कर्जमाफीमध्ये सर्वांनाच कर्जमाफी मिळणार आहे, यात वाद नाही. कारण जास्तीत जास्त शेतकरी ह्याच्यामध्ये आता बसू शकणार आहेत. आणि ह्या शेतकऱ्यांना आता 50,000 जे आपल्याला भरावे लागणार होते, राज्य सरकार जे 50,000 भरणार होतं, कारण 2019 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी ज्या शेतकऱ्यांना मिळाली होती, उद्धवजी ठाकरे यांनी जी कर्जमाफी केलेली होती, त्या कर्जमाफीचा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आहे. कारण 2 निकष आणि 2 महत्त्वाच्या अटी राज्य सरकारने या कर्जमाफीतून काढून टाकलेली आहे. त्यामुळे आता या शेतकऱ्यांना डबल कर्जमाफी मिळणार आहे. खूप शेतकऱ्यांना अपेक्षा होती की ही महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये होता. आता अजून काही थोडे मुद्दे आहेत, परंतु त्यासाठी अजून रविकांत तुपकर प्रयत्न करणार आहेत. परंतु महत्त्वाचे 2 मुद्दे, 2 अटी आणि निकष राज्य सरकारकडून काढण्यात आलेले आहेत. त्या म्हणजे, कारण महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना जी होती, त्या कर्जमाफी ही उद्धवजी ठाकरे यांनी केलेली होती 2019 मध्ये. त्यामध्ये खूप शेतकऱ्यांना कर्ज मिळाली होती. त्यामध्ये माझ्या मते 12,71,000 असे काहीतरी शेतकरी आहेत, त्याच्यापेक्षा कमी असतील अथवा जास्त असतील, परंतु मिळालेला आकडा माझ्या मते तर 12,71,000 असू शकतात. त्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीमध्ये लाभ मिळू शकला नसता. कारण 50,000 रुपये फक्त त्यांना
राज्य सरकार देणार होतं आणि बाकीचे पैसे शेतकऱ्यांना भरावे लागत होते. कारण शेतकऱ्यांना वाटत होतं की ही कर्जमाफी आहे की कर्ज वसुली आहे. कारण 50,000 दाखवून 2 लाख रुपये राज्य शासन वसूल करत असेल, तर मग शेतकऱ्यांना याचा फायदा का होणार आहे? खूप महत्त्वाची गोष्ट होती. आणि या 12,71,000 शेतकऱ्यातून एकही शेतकरी बँकेकडे गेला नसता. कुणीही 50,000साठी बँकेकडे जात नसतो. कारण कर्जाची रक्कम 2019ला उचललेली कर्ज असेल आणि त्या शेतकऱ्यांना जर परत कर्ज उचललेलं असेल तर त्याचं व्याज भरपूर झालेलं असणार, मुद्दल मोठा असू शकतं. या सर्व गोष्टीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी रक्कम कर्जाची असल्यामुळे तो शेतकरी 2019ला 19चा कर्जमाफीमध्ये सापडू शकला नसता. कुणीही ते कर्ज भरलं नसताना अखेर अशासाठी दिलासादायक अपडेट म्हणजे पहिली अपडेट ही राज्य सरकारने माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी राज्याच्या विधानसभेच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जे शेतकरी 2019मध्ये सुद्धा पात्र झालेले आहेत, ज्यांनी कर्जमाफी मिळालेली आहे, अशाही शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाची कर्जमाफी करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. आणि ही खूप मोठी माहिती आणि खूप महत्त्वाची अपडेट आहे. कारण हा कर्जमाफीचा मुख्य गाभाच होता. कारण या कर्जमाफीमध्ये 2019मधील कर्जमाफी मिळवलेले शेतकरी भरपूर होते आणि हे जर शेतकरी जर वगळले गेले असते तर या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नसती. आणि या टोटल कर्जमाफीतला मुख्य निम्मा पार्ट जर पाहिला तर 2019मधले शेतकरी आणि त्याही शेतकऱ्यांना आता 2 लाख रुपयाची कर्जमाफी मिळणार आहे. एक महत्त्वाचे अपडेट माननीय देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली आहे. दुसरी अपडेट म्हणजे राज्य सरकारने जे प्रोत्साहनासाठी 2 निकष आणि अटी लावलेल्या होत्या त्याही काढण्यात आलेल्या आहेत. आता त्यांनी स्पष्ट केले की चालू वर्षी 26-27च्या अट त्यांनी काढून टाकल्या. चालू वर्षी रिन्युअल केलेल्या शेतकऱ्यांनी 1 ते 2 वेळेस तरी रिन्युअल केलेला असेल तर अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. खूप महत्त्वाच्या अटी. कारण असं वाटत होतं की शेतकऱ्यांच्या बाजूने कुणी बोलत नाही आहे, राज्य सरकार काही बोलत नाही आहे. अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता, राज्य सरकारमार्फत कुठली घोषणा होईल की नाही अपेक्षा नव्हती. कारण शेतकऱ्यांनी पूर्ण आशा सोडली होती की आता जे आहे तेच होणार, हे अटी निकष काढणार नाहीत, 2019मधील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही. या सर्व गोष्टीवरच काल दिवस होता आणि त्याच्यावर अखेर माननीय मुख्यमंत्री यांनी या गोष्टीकडे सिरियसली घेतलं आणि शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिलेला आहे. कारण 2019मधील शेतकऱ्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी, त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी 2 वेळेस रिन्युअल केलेला आहे अशाही शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय झाला आहे. त्यामुळं प्रोत्साहनासाठी अटी निकष निघालेले आहेत. रेग्युलर 2019मधील शेतकऱ्यांना हे अटी निकष निघालेले आहेत. आता महत्त्वाचा मुद्दा 1 ते 2 पॉईंट ह्याच्यामध्ये राहिलेले आहेत, त्यासाठीही रविकांत तुपकर प्रयत्न करणार आहे. आता काहींच्या कमेंट अशाही येऊ शकतात की राज्य सरकारनं घोषणा केली आहे परंतु अंमलबजावणी कधी. हा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे शेतकरी मित्रांनो. पण तुम्हाला एक मोठा दिलासा मिळाला आहे. कारण तुम्ही जर थकीत असाल 30 सप्टेंबरपर्यंत 2019ला जर तुम्ही कर्जमाफीत सापडलेला असलात तर राज्य सरकारने आता तुमच्या कर्जाची जिम्मेदारी राज्य सरकारने घेतली आहे. आता ते कर्ज तुम्हाला फेडायची गरज नाही. ही खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. जरी वादळ संपलेलं नसलं तर आपल्याला किनारा दिसला आहे म्हणायला काय हरकत नाही. त्यामुळं 2019मधल्याही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाल्यामुळं एक मोठा दिलासा राज्यातील शेतकऱ्यांना मिळालेला आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जास्तीत जास्त शेतकरी ही प्रोत्साहनासाठी रिन्युअल करतात. खूप इमानदार शेतकरी आहेत, त्या इमानदार शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय मिळतो का नाही ही अपेक्षा होती आणि राज्य सरकारने अखेर हे 2 अटी काढून टाकलेल्या आहेत. त्यामुळे या कर्जमाफीतला महत्त्वाचे 2 पॉईंट राज्य सरकारकडून काढल्यामुळं जास्तीत जास्त लोकांना आता कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना 2019मध्येही कर्जमाफी मिळाली त्या शेतकऱ्यांना डबल कर्जमाफी मिळणार आहे. कारण डबल कर्जमाफी मिळणं हे खूप महत्त्वाचं होतं. कारण राज्य सरकारने हे स्पष्टच केलं होतं की या अगोदरच्या कर्जमाफीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करायची नाही असा निर्णय घेण्यात आला होता. कारण त्या शेतकऱ्यांना तशीच सवय लागू शकते असा उद्देश माननीय मुख्यमंत्र्यांनी काल भाषणामध्ये बोलून दाखवला. एका प्रकारे जर बघितलं शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना न्याय देणारं कोणी नाही, परंतु मुख्यमंत्र्यांनी जर निर्णय घेतलेला असला परंतु त्यांचा उद्देश त्यांनी हे स्पष्ट केले की माझा उद्देश शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवणे असा नाही, परंतु तशीच सवय शेतकऱ्यांना लागू नये असा प्रयत्न आहे. परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनाही शेतकऱ्यांच्या वतीने विनंती आहे, तुम्ही प्रोत्साहनामध्ये जर भविष्यात वाढ केली तर निश्चित शेतकरी ते आपलं कर्ज भरत राहतील. त्या शेतकऱ्यांना एक आधार तुम्ही प्रत्येक 1-2 वर्षाला जरी दिला
कारण प्रोत्साहन तुम्ही 50,000 रुपये देताय, ह्या प्रोत्साहनमध्ये 1,00,000 रुपये 1.5 लाख रुपयाची जर भर केली तर प्रत्येक शेतकरी हात जास्तीत जास्त रिन्युअल करल, उचल करल, फेडल. त्यामुळं त्या शेतकऱ्यांना एक दिलासा तुम्ही द्यावा. आता रविकांत तुपकर यांची अजून एक मागणी आहे की प्रोत्साहन 1.5 लाख रुपयाची मागणी आपली कायम आहे, त्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी शब्द दिला रविकांत तुपकरांनी. त्यामुळं निश्चित यासाठी प्रयत्न केले जातील आणि 2025 मधील जे शेतकरी आहेत अशाही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी अशी खूप जणांची अपेक्षा, त्यासाठीही प्रयत्न केले जातील. परंतु राज्य सरकारने तुर्तास तरी या गोष्टीकडे आता जास्त लक्ष देतील असं मला वाटत नाही. घेतला निर्णय तर चांगली गोष्ट आहे, परंतु आता सध्या तर मोठा दिलासा या शेतकऱ्यांना मिळाला आहे. हे खूप दिलासादायक अपडेट आहे, कारण 2019 मधल्या शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळणार. 30 सप्टेंबरपर्यंत थकीत असलेल्या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार. आता एकही शेतकरी पीक कर्जमाफीतून वंचित राहणार नाही. सरसगट कर्जमाफीचाच एक भाग म्हणून, विनाट कर्जमाफीचाच भाग म्हणून ही कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळं सरसगट कर्जमाफी, विनाट कर्जमाफीसाठी जितक्या बैठका झाल्या, जितके प्रॉब्लेम आले, आंदोलनं झाली, अखेर त्याला कुठेतरी यश आलेलं आहे. त्यामुळं राज्यातील शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा आधार राज्य सरकारने दिलेला आहे. त्यामुळं राज्य सरकारचेही शेतकऱ्यांच्या वतीने धन्यवाद. कारण शेतकरी जगला तर जग जगल, देश जगल, देशातील माणसं जगतील. कारण अन्नदाता आहे तो. अन्नदात्याला जर सरकारने असाच आधार देत गेला तर भविष्यात निश्चित चांगले दिवस राज्य सरकारला येतील. ही महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न केला. निश्चितच पुढील जे काही अपडेट येतील कर्जमाफीच्या, कारण आता नेमकं अंमलबजावणी कधी होईल, त्याच्यानंतर आता GR कधी येईल निधीचा, त्याचबरोबर प्रोत्साहन वाटपाला प्रक्रिया कधीपासून सुरुवात होईल, या सर्व गोष्टीच्या अपडेटवर आपलं लक्ष राहीलच आणि चॅनलवर लागलीच व्हिडिओ आपला येत जाईल. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तरच निश्चित व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.